नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कोणाला बरं आवडत नाही असा कुरकुरीत डोसा? आवाज ऐकताय ना? तर असा हा कुरकुरीत डोसा, जाळीदार आप्पे आणि मऊसूत इडली कशापासून बनवले माहिती आहे? तांदळाचा अजिबात वापर न करता हे सर्व पदार्थ बनवलेले आहेत आणि एकाच बॅटरपासून बनवलेत. अगदी किंचित बदल केला किंवा नाही केला तरीसुद्धा अगदी व्यवस्थित परफेक्ट होणाऱ्या या रेसिपीज आहेत. शिवाय प्रोटीन पॅक्ड आहे, म्हणजे वजन कमी करतानासुद्धा हे पदार्थ आपण खाऊ शकतो. चला तर मग पाहूया याचे साहित्य आणि कृती. तर सगळ्यात आधी मी इथे या कपने मूगडाळ मोजून घेतलेली आहे. 1 कप सपाट मोजून घेतली आहे. 1 कप मूगडाळ घेऊन ही 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून मी रात्रभर भिजत घातली आहे. मूगडाळ भिजत घालायला 2 ते 3 तास पुरेसे असतात. आणि आत्ताही मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे. तर सुरुवातीला पाणी न वापरता आणि नंतर जे मूगडाळ भिजवलेलं पाणी आहे तेच थोडंसं घालून आपण ही मूगडाळ अतिशय बारीक वाटून घ्यायची आहे. तर आवडत असेल तर मूगडाळ वापरताना मिरची, आलं, कोथिंबीर, लसूण घातलेलं चालेल, थोडंसं जिरंसुद्धा चालेल. तर बघू शकता अशा प्रकारे बारीक मी ही मूगडाळ वाटून घेतलेली आहे. आणि आत्ता हे जे बॅटर आहे ते मी एका भांड्यामध्ये काढून घेते आहे. अतिशय फ्लोई अशी कन्सिस्टन्सी नाही आहे, बऱ्यापैकी घट्टच आहे. नंतर आपल्याला पाणी वगैरे ॲड करायचंच आहे, त्याच्यामुळे जमून जाईल, अगदीच काही घट्ट वगैरे झालं आहे असं नाही आहे. आता याच्यामध्ये मी 3 कप सेम कप घेतला आहे, त्या कपने मोजून 3 कप ज्वारीचं पीठ घेते. तर हे ज्वारीचं पीठ आहे ना जरासं सरसरीत आहे. दळणवाल्या काकांकडनं ना जरा चुकून जाडसरच दळलं गेलं आहे. जर पीठ जाडसर नसेल तर एखादा चमचा रवा घातला याच्यामध्ये तरी चालेल आणि नाही घातला तरीसुद्धा चालेल. पण जेव्हा हे असे डोसा किंवा इडली, आप्पे हे पदार्थ आपण करतो तेव्हा पीठ जर असं सरसरीत असेल ना त्याला जाळी व्यवस्थित फुटते आणि हलके होतात. आता या ठिकाणी मी गरजेनुसार पाणी घालून घेऊन याची एक डोशाला जसं पीठ लागतं ना तशा प्रकारे फ्लोई कन्सिस्टन्सीचं पीठ इथं मी करून घेणार आहे. सगळ्यात आधी गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित एकजीव करून ठेवायचं आहे. सध्याला पाणी कमी असेल तरीसुद्धा चालेल, नंतर वाढवता येईल. कारण इडली आणि आप्पे जे करतो त्यांच्यासाठी आपल्याला जरा घट्टच पीठ लागतं. तर ही कन्सिस्टन्सी इडली आणि आप्पे यांच्यासाठी अगदी बरोबर आहे. डोसा करायचा असेल तर थोडंसं पातळ पीठ केलं तरीसुद्धा चालेल किंवा याच ह्या पद्धतीनं ठेवलं तरीसुद्धा चालेल. आता जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे पीठ 7 ते 8 तास फर्मेंट करायला ठेवू शकता. तर मी तर काही ठेवलेलं नाही आहे. मी एक 1-2 तास बाजूला ठेवलं होतं कारण वेळ होता. तोवर मी बटाट्याची भाजी वगैरे डोशासाठी लागणारी सांबार हे करून घेतलं होतं. आता हे जे पीठ आहे त्यातलं थोडंसं पीठ मी बाजूला काढून घेतलं आहे आणि याच्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे आणि किंचितसा सोडा घातला आहे. 1-2 चिमटी वगैरे सोडा घातलेला आहे आणि हे व्यवस्थित एकजीव करून घेते मी. सोडा वगैरे घालताना सगळ्या पिठामध्ये एकदम घालायचं नाही. थोडं थोडं पीठ बाजूला घेऊनच सोडा घालायचा. का तर त्याच्यामुळे मग ॲक्टिवेट होऊनच राहतो सोडा जो आहे तो. आणि इडली किंवा जे काय आपण करतो आहे पदार्थ ते व्यवस्थित फुलतात आणि हलके होतात. आता मी हे इडली पात्र छोटं वापरते आहे. या इडल्या स्टीम व्हायला एक 7 ते 8 मिनटं लागतात मध्यम गॅसवरती ठेवल्या तर. हे मी कुकरमध्ये लावून घेणार आहे. कुकरची रिंग आणि शिटी काढून घ्यायची आणि मध्यम आचेवरती 8 ते 10 मिनटं या इडल्या स्टीम व्हायला ठेवायच्या आहेत. आता इथे मी आप्पेपात्रसुद्धा घेतलं आहे, तेल गरम करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये हेच मिश्रण मी घालून घेते आहे. तुम्हाला आवडत असेल तर इडलीमध्ये किंवा आप्प्यांमध्ये सुद्धा तुम्ही आवडत्या भाज्या म्हणजे गाजर, कांदा, टोमॅटो, बीटरूट, कोथिंबीर, किसलेलं आलं हे घालू शकता. आपल्या आवडीनुसार आहे. मी आज काही घातलं नाही, प्लेन आप्पे आणि प्लेन इडली केलेली आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचे आणि 2-2 मिनटं दोन्ही साईडला व्यवस्थित शेकवून घ्यायचे. आप्पे अगदी जे आहेत ना खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे चवीला छान लागतात आणि म्हणजे लहान मुलंसुद्धा मला आवडीनं खातात. तर बघू शकता एक बाजू आता आपली व्यवस्थित शिजलेली आहे आणि सुरेख रंग आलेला आहे त्याला. आता दुसरी बाजूसुद्धा आपण अशीच खरपूस व्यवस्थित आप्पे पात्रामध्ये भाजून घ्यायची आहे. आणि आप्पे तुम्ही चटणी किंवा सॉसबरोबर सर्व करू शकता. खोबऱ्याची चटणी किंवा पुदिन्याची चटणी जरी असेल ना तरी आप्पे खूप छान लागतात. लहान मुलांना अगदीच काही व्हेरिएशन द्यायचं असेल तर आप्पे करताना एखादा चीजचा छोटा क्यूबमध्ये ठेवला
तरीसुद्धा चवीला छान लागतं. तर अशा प्रकारे आप्पेसुद्धा याच सेम पिठाने केलेले आहेत. आणि सांगितलं तसं पीठ जर एकदम बारीक असेल तर एखादा चमचा रवा घालून घ्यायचा, म्हणजे अगदी छान होतात आप्पे, कुरकुरीतसुद्धा आणि हलके होतात. पीठ फर्मेंट केलं असेल तर सोडा वापरायची गरज नसते, पण किंचितसा सोडा टाकला तर हलकेपणा होतो आणि जाळीदारसुद्धा होतात. आता सेम बॅटर घेतलं आहे, याच्यामध्ये सुद्धा मीठ आणि किंचितसा सोडा घातला आहे. मी फर्मेंट व्हायला ठेवलेलं नव्हतं, फक्त 2 तास बाजूला ठेवलं आहे आणि 2 तासामध्ये पीठ फुलून वगैरे तितकंसं येत नाही त्याच्यामुळे. आणि आता याचे आपण डोसे काढून घ्यायचे. तर कुरकुरीत डोसा करायचा असेल तरी सेम बॅटर आहे आणि स्पंज डोसा किंवा मऊ डोसा करायचे तरी सेम बॅटर वापरायचं आहे. इथे तवा गरम करून घेतलेला आहे, त्याच्यावर थोडंसं तेल घातलं होतं आणि मिठाचं पाणी शिंपडून घेते. तवा तापल्यानंतर हे सगळं करायचं आहे आणि एखाद्या स्वच्छ कापडाने हे व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पुसून घेतलं की जेव्हा आपण बॅटर पसरवतो तेव्हा ते चमच्याला लागून किंवा वाटीला लागून उचकटून वरती येत नाही किंवा तव्यालासुद्धा चिकटत नाही. आणि कितीही पसरवलं तरीसुद्धा चिकटत नाही आहे चमच्याला किंवा उचकटून वर येत नाही. तुम्ही बघू शकता अगदी पातळ असा हा डोसा इथे मी घालून घेतलेला आहे. आता याच्यावरती मी तेल घालून घेते. तुम्हाला हवं असेल तर तूप किंवा बटर लावलं तरी चालेल. आणि रंग बदलत आला आहे, तुम्ही बघू शकता. आणि सर्व बाजू कडासुद्धा निघाल्यात, सुरेख रंग आलेला आहे आणि आपला डोसासुद्धा क्रिस्पी डोसा तयार आहे. आता तुम्हाला डोसा मऊ करायचा असेल ना तर एवढा पसरवायचा नाही, फक्त अगदी एखादा चमचा किंवा 1.5 चमचा बॅटर घालायचं, हलकं पसरवायचं आणि 4-5 सेकंद खोलगट झाकण ठेवून आपण शेकवून घ्यायचा डोसा. म्हणजे वरून पण शेकतो आणि खालून पण शेकतो. फक्त लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे प्रत्येक डोसा घालायच्या अगोदर तेल आणि मिठाच्या पाण्याने तव्याला पूर्ण पुसून घ्यायचं आणि मगच डोसा घालायचा, म्हणजे कुठलाही डोसा तव्याला चिकटत नाही किंवा चमच्याला उचकटूनसुद्धा वरती येत नाही. तर तुम्ही ह्या टिप्सना नक्की फॉलो करा. आत्ता बटाट्याची भाजी पण मी दाखवली आहे, पण ती मी शेवटला दाखवते आहे, म्हणजे व्हिडिओमध्ये एकसंधता राहील, मध्येच हे काय करते असं वगैरे होणार नाही. तर याच प्रकारे मी सगळे डोसे घालून घेते आणि तुम्ही बघू शकता की रंग पण खरंच सुरेख येतो आणि कुरकुरीत होतात हे डोसे आणि खूप वेळ कुरकुरीत राहतात. म्हणजे तांदळाचा जो आपला डोसा आहे ना त्याच्यापेक्षा हे डोसे खूप वेळ कुरकुरीत राहतात. आता इथे एक 10 मिनिटांनंतर बघू शकता आपल्या इडल्या पण स्टीम झालेल्या आहेत. इडलीसाठी सुद्धा सांबार, चटणी याच्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता. या इडल्या फ्राय करूनसुद्धा खूप छान लागतात. इडलीचे बारीक तुकडे करून ना कांदा, टोमॅटो, भोपळी मिरची, गाजर, कांद्याची पात, आपले सोया सॉस वगैरे टाकून छान लागतं परतून. आता डोशासाठी जी बटाट्याची भाजी लागते ती आपण बघूयात. त्यासाठी मी उकडलेले बटाटे घेतलेत बारीक कापून, एक कांदा उभा चिरून, कढीपत्ता, कोथिंबीर, एक अर्धा चमचा चणा डाळ आणि उडीद डाळ घेतली आहे. त्या दोन्ही डाळी धुवायच्या नाही आहेत, कापडाने स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत. आणि इथे मी एक तिखटासाठी म्हणून सुकी मिरची घेते. आमच्याकडे हिरवी मिरची जरा कमीच खातो आम्ही, म्हणून सुकी मिरची घेतली आहे. याने तिखटपणा पण येईल आणि दिसायला पण छान वाटतं. बिया तेवढ्या काढून घेते, कारण ना बिया दाताखाली भाजीमध्ये आल्या की मला तरी आवडत नाहीत. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही वापरू शकता. आता एका कढईमध्ये तेल गरम होत ठेवलं आहे, त्यामध्ये सगळ्यात आधी मी अर्धा चमचा मोहरी तडतडून घेते. जिरं फुलवून घ्यायचं आहे आणि ज्या मिरच्या होत्या त्या घालून घेतल्यात. आता ह्या ज्या डाळी आहेत सुक्याच आहेत त्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या. एखादी वृद्ध व्यक्ती किंवा लहान मुलं खाणार असतील तर डाळी नाही घातल्या तरी चालतील, पण टिपिकल साऊथ इंडियन पद्धतीने ही भाजी बनवते, त्याच्यामुळे डाळ शक्यतो घातलेली की चव येते. आता इथे कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आणि जो उभा चिरलेला कांदा आहे तो यात घालून घ्यायचा. आता कांद्याच्या बाबतीतली सांगायची गोष्ट म्हणजे साऊथ इंडियन जी ही भाजी करतो आपण डोशावाली, त्याच्यासाठी कांदा अतिशय खरपूस वगैरे परतत नाहीत किंवा भाजून घेत नाहीत, पण मला तसा आवडतो म्हणून मी माझ्या आवडीप्रमाणे जरा जास्त भाजून घेते. जर साऊथ इंडियन टिपिकल ती हॉटेल स्टाईल भाजी बनवायची असेल ना तर कांदा कमी परतून घ्या, अगदी ट्रान्सलुसंट होईपर्यंत. याच्यामध्ये थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे आणि अर्धा छोटा चमचा हळद घालून घ्यायची. हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता हा जो कांदा इथे दाखवते हा भाजीसाठी परफेक्ट आहे. याच्यापेक्षा जास्त तुम्हाला आवडत असेल करपट चव तर अजून परतून घेतला तरी चालेल. अगदी चिमूटभर साखर घालून घेतली, ऑप्शनल आहे.
आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल. कांद्यामध्ये मीठ तर घालायचं नाही अजिबात. कांद्यामध्ये आणि बटाट्यामध्ये जर शिजताना मीठ घातलं तर मिठाची चव त्या कांद्याला आणि बटाट्यांना खूप लागते आणि मग खाताना खूप खारटपणा वगैरे जाणवतो. त्याच्यामुळे मीठ मी बटाटे उकडलेले आहेत आणि त्याच्यावरती घालून घेते आहे. आता इथे बटाटे वगैरे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे. बरं, ही साऊथ इंडियन जी भाजी आहे ती एकसंध असते, म्हणजे जराशी ना चिकट किंवा पातळ म्हटली तरी चालेल. त्याच्यामुळे बटाट्याचे हे क्यूब्स मला जरा मोठे वाटत आहेत, तर थोडेसे मॅश करून घेणार आहे मी ते. चमच्याने किंवा पोटॅटो मॅशरने मॅश केले तरी चालतील. आणि थोडासा पाण्याचा हबका मारायचा आहे, म्हणजे व्यवस्थित एकसंधता येते भाजीमध्ये सुद्धा. बटाटे असे तुकडे तुकडे लागणार नाहीत. आता आपली भाजी तयार झाली आहे. हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर मस्ट आहे. याच्यामुळे चव वाढते पदार्थांची आणि दिसायला पण खूप छान वाटतं. तर अशा प्रकारे आपली डोशाबरोबर जी स्पेशल भाजी खातो ना तीसुद्धा तयार आहे आणि ट्रस्ट मी, खरंच खूप छान लागते. याच्यावर थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे. व्हिडिओ शूट करायचा राहिला, पण अगदी अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा आहे. आंबटपणा नसेल आवडत तर नका घालू, पण टेस्ट वाढते त्याने. त्याच्यामुळे एकदा तरी अशा पद्धतीने ट्राय करा. तर तुम्ही बघू शकता एकाच पिठापासनं म्हणजे बॅटरपासनं अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता तयार झालेला आहे. नाश्ता, जेवण कशासाठीही खाऊ शकतो आपण. कुरकुरीत डोसे, मऊसूत इडली आणि जाळीदार आप्पे. आणि त्यात प्रोटीनवाला आहे, म्हणजे वेट लॉस जर्नीसाठी खूपच छान. वाढत्या वयाच्या मुलांसाठी पण चांगला ऑप्शन आहे. पोटभरीचा आहे आणि हेल्दी आहे. तर अशा प्रकारे कधी डोसे, आप्पे किंवा इडली ट्राय केली नसेल ना तर नक्की करून पहा. सांबारची रेसिपी ना आधीसुद्धा मी पोस्ट केले, त्याच्यामुळे सांबारची रेसिपीसाठी तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.